नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डाएटचा जो मला कळलेला अर्थ होता तो तुमच्याशी शेअर केला होता, पण तो अर्थ तसा मी का लावला त्याचं एक्सप्लेनेशन मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. पण तत्पूर्वी माझे जे डायटिशियन आहेत त्यांचं मी थोडक्यात तुम्हाला ओळख करून देणार आहे. ही ओळख म्हणजे काही त्यांचा प्रोमो नाही आहे, पण फक्त मला आलेला चांगला अनुभव इतर कोणाच्या तरी ज्यांना गरज आहे त्यांच्या उपयोगी पडावं. म्हणतात ना, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, म्हणून हा एक छोटासा प्रयत्न. तर त्यांचं नाव आहे जिलानी पठाण आणि त्यांचा नंबर आहे 8308220863 8308220863. स्क्रीनवर तुम्ही त्यांचा नंबर पाहू शकता. मग ते एक परभणी येथे एक जिम ट्रेनर आहेत, तसंच डायटिशियनचं पण काम करतात. डायटिशियन त्यांचं आपल्याला स्वतःसाठी वेळ काढायला होत नाही, आपली लाईफ खूप बिझी झालेली आहे, परंतु त्यांच्याकडे डाएट लावताना कुठेही आपल्याला जायची गरज नाही. फक्त आपल्याला व्हॉट्सअपवर आपले सध्याचे फोटो द्यायचे आहेत, ते ज्या अँगलनी सांगतात त्या अँगलनी फोटो द्यायचे आणि तसंच त्यांचा एक फॉर्म असतो. त्या फॉर्ममध्ये हाईट, वेट आणि बॉडी पार्ट्सचे मेजरमेंट असं इन्क्लुडेड असतो. तो फॉर्म भरून द्यायचा. तो फॉर्म भरून दिल्यानंतरनी ते बॉडी कंपोजिशन करतात. बॉडी कंपोजिशन केल्यानंतरनी कमीत कमी ते अर्धा तास ते 1 तास आपल्याला डाएटचं महत्त्व समजावून सांगतात आणि आपली बॉडी कोणत्या स्टेजला आहे, नॉर्मलला आहे की हायला आहे ते समजावून सांगतात. आणि त्यांची समजावून सांगण्याची स्किल इतकी म्हणजे चांगली आहे की समोरचा व्यक्ती डाएट लावतोच आणि खरंच ते डाएटचं महत्त्व अतिशय चांगल्या पद्धतीनं समजावून सांगतात आणि महिनाभर ते कंटिन्यू फॉलोअप घेत असतात. आपण की बाबा एकदा झालं बॉडी कंपोजिशन झालं, आपण पैसे भरलो, त्याचं आपल्याला डाएट प्लॅन दिला आणि झालं असं नसतं. तर ते डाएट प्लॅन देतात. डाएट प्लॅन दिल्यानंतरनी जर आपल्याला रेसिपी समजावून सांगतात, रेसिपीचे रेकॉर्डिंग करायला सांगतात. जर कळलं नाही किंवा तर आपल्याला जर तुम्ही करून दाखवा व्हिडिओ म्हणलं तर ते स्वतः ती रेसिपी करून त्याचा व्हिडिओ देखील पाठवतात आणि आपण केल्यानंतरनी आपण व्यवस्थित योग्यरित्या करतो का नाही हे पाहण्यासाठी देखील त्यांनी आपल्याकडनं फोटो आणि व्हिडिओसुद्धा आपल्याकडून करून घेतात. असं ते डाएट विषयी अतिशय म्हणजे व्यवस्थित वेळोवेळी फॉलोअप घेऊन फॉलोअप घेतात. त्यामुळं रिझल्ट जो आहे तो अतिशय चांगला आपोआप येतोच. ते जवळपास त्यांचं 50, 60, 80% देतात. आपण थोडं जरी दिलं तरी आपल्यामध्ये बदल नक्कीच लवकरात लवकर दिसून येईल. तर मेन मूळ मुद्द्याकडे वळते. डाएटचा मी सांगितलेला अर्थ: D फॉर डिमांडेबल ऑफ बॉडी, I फॉर आयडियल ऑफ फूड, E फॉर इझी टू कुक आणि T फॉर टेस्टी टू ईट. मग मी असं का म्हणलं? डिमांडेबल ऑफ बॉडी म्हणजे काय? तर सर्वसाधारणपणे असा समज आहे की मी जर फॅटयुक्त पदार्थ खाल्ले, जसं की दूध, तूप, गोड पदार्थ, तर माझं वजन वाढेल, चरबी वाढेल, म्हणून आपण हे पदार्थ अवॉइड करतो आणि यामधून जे पोषक घटक आपल्या शरीराला मिळायला पाहिजे ते मिळत नाही. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की सरांच्या डाएट प्लॅनमध्ये दूध, तूप इन्क्लुडेड असतं आणि ते आपल्या शरीराची गरज बघून इन्क्लूड करून तसा त्यांनी डाएट प्लॅन तयार करतात. त्याच्यानंतर आहे आयडियल ऑफ फूड. आयडियल ऑफ फूड का म्हटलं मी? तर उत्कृष्ट, जास्त प्रोटीनयुक्त बट सर्वसामान्य लोकांना परवडेल असा. आयडियल म्हणजेच उत्कृष्ट. उत्कृष्ट म्हणजे अतिशय कॉस्टली असं बदाम वगैरे असं काही नाही, किंवा फळ ॲपल, ऑरेंजच खाल्लं पाहिजे रोजचं असं काय नाही. तर सर्वसामान्य माणसांना परवडेल असं त्यांचं डाएटमध्ये इन्क्लुडेड जे इन्ग्रेडियंट्स असतात ते असतात. त्यानंतर आहे इझी टू कुक, बनवण्यास सोपे. बघा, जर स्त्रिया जर डाएट प्लॅन लावला तर काय करतात? लावतात का कुठं एकटीसाठी करायचं बाई म्हणून अवॉइड करतात. पुरुष जर डाएट प्लॅन लावले तर आपल्या एकटीसाठी आपल्या बायकोला कशाला त्रास द्यायचा म्हणून ते पण अवॉइड करतात. मग काय? मग 60चं वजन 70, 70चं वजन 75 पोचतं. म्हणून त्यांचे जे डाएट जे
पदार्थ आहेत ते इझी टू कुक आहेत, म्हणजे बनवण्यासाठी सोपे. मग काय असतात त्यांच्या तर सर्वसाधारणपणे मूग डाळ डोसा किंवा उत्तप्पा असतो, आणि ज्यांचं वेट जास्त असतं त्यांना पूर्ण मुगाचे भाजून डोसा किंवा उत्तप्पा असं सांगतात. त्यानंतरनी ज्वारी, बेसन आणि गव्हाचं पीठ यांचं प्रमाण सांगतात. ते प्रमाण घेऊन त्याच्यापासून धपाटे बनवायचे असतात. हे प्रमाणसुद्धा आपण जर एकदाच ज्वारीचं, बेसनचं आणि गव्हाचं त्यांनी सांगितलेल्या प्रमाण घ्यायचे, घेऊन 50%, 25%, 25% असं सांगतात. मग आपण एका डब्यामध्ये ठेवून रोजचं जे 100 सांगितलं असेल तर 100 ग्रॅम, 75 सांगितलं असेल तर 75 आणि 50 सांगितलं तर 50, त्यामध्येच तुम्ही एकदाच मीठ, तिखट, ओवा, जिरेपूड, धनेपूड हे आधीच घालून ठेवलात तर स्त्रियांना करायला सोपं पडेल. लगेचच सकाळी एक वाटीभर घ्यायचं, त्यातच पटकन मेथी किंवा शेपू, पालक चॉप करायचा आणि त्याच्यापासून धपाटे बनवायचे. म्हणून मी म्हटलं की इझी टू कुक. आणि त्याच्यानंतर आहे टेस्टी टू ईट. टेस्टी टू ईट म्हणजे डोसा सगळ्यांनाच आवडतो, धपाटे देखील आवडतातच, नाही का. आणि तसंच दही असतं, चवीला दही असलं की ते चांगलं लागतंच. आणि थोडं टेस्ट आपण आपल्या जिभेवर थोडंसं कंट्रोल, आपल्याला वेट करायचं आहे म्हणताना थोडंसं कंट्रोल तर ठेवावंच लागेल. त्यानंतर पुलाव असतो, पुलावमध्ये तर सगळ्या भाज्या देतात त्या, जसं की कोबी, कांदा, बीट, गाजर, काकडी, वाटलंच तर थोडंसं स्वीटकॉर्न सुद्धा घालू शकतात. ते सगळं करून आणि शिजलेला भात घालून पुलाव करू शकतो. त्यामुळे आपल्या जिभेला चव तर येतेच येते. त्याबरोबर अतिशय बीटमधले, काकडी, गाजरमधले प्रोटीन आणि पौष्टिक पदार्थ आपल्या शरीरात गेल्यामुळे आपल्या शरीरातल्या त्वचेला जी तजेल कांती येते ती यामुळेच येते. म्हणून मी म्हटलं होतं की डाएट म्हणजे कमी जेवणे नाही किंवा फक्त फळंच खाणे नाही, महाग फळं किंवा सॅलडच खाणे नाही, नुसतं फक्त 2 काकडी खाल्लं, 2 गाजर खाल्लं आणि थोडंसं पाणी पिलं किंवा ज्यूस पिलं असं नाही. तर इट्स काय आहे तर डिमांडेबल ऑफ बॉडी, आयडियल ऑफ फूड, इझी टू कुक अँड टेस्टी टू ईट. चला तर मग आता तरी चालू कराल ना डाएट, कारण मला वाटत नाही काही जण मागचा व्हिडिओ पूर्ण बघितले असतील. तरी आत्ता तुमच्या काही शंका असतील तर ते शंका या व्हिडिओमधून क्लिअर झाल्या असतील. तर लवकरात लवकर डाएट प्लॅन त्यांच्याकडे लावाच असं म्हणत नाही, पण हे असं जरी तुम्ही स्वतः डाएट करून स्वतःचं वेट थोडं जरी लॉस केलात तर तुम्हालाच ते चांगलं आहे आणि तुमच्या फॅमिलीसाठी चांगलं आहे. कारण म्हणतात ना, जान है तो जहान है. आपण स्वतः जर फिट असेल तरच आपल्या फॅमिलीला फिट ठेवू शकतो. मग ते स्त्री असो वा पुरुष तर आपण घराचा कणा समजला जातो. मग आपणच फिट नसेल तर आपल्या पत्नी किंवा आपल्या मुलांची आपण काळजी घेऊ शकणार नाही किंवा त्यांना प्रोटेक्ट करू शकणार नाही किंवा त्यांचं फ्युचर सिक्युअर कसं करणार. तर त्यासाठी सगळ्यांनी आपल्या वेटवर खरंच काळाची गरज आहे की आपल्या वेटवर आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे. आपणहून स्वतःहून आजाराला निमंत्रण न देता वेट नियंत्रणात ठेवून आजाराला दूर ठेवण्याचा छोटासा प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. ओके, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.